नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर हा आहे काळा मसाला किंवा काळं तिखट। तर मी माझ्या पद्धतीनेच अगदी हा काळा मसाला मी बनवते दरवर्षी। तर उन्हाळ्यामध्ये महिला वर्गाची लगबग चालू असते, उन्हाळा लागला की काळा मसाला तयार करायचा। तर हा जो मसाला आहे अगदी टेस्टी, शिवाय भाजीलाही रंग चांगला येतो। हा मसाला कोणत्या व्हेज नॉन व्हेज कोणत्याही भाजीला वापरला तरी अगदी भाजी अगदी टेस्टी होते, वरून कोणताही मसाला वापरण्याची गरज नाही। तर मी कसा करते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पहिल्यांदा मी 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे। तर देठ काढून घेतलेत अगोदर आणि 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगली खडखड वाळून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता एका हाताने छान मिरची अगदी सहज तुटते। तर अशा पद्धतीने आपण 1 किलो लवंगी मिरची आणि पावशर बेडगी मिरची घेतलेली आहे। त्याची पण देठ काढून मी 2 ते 3 दिवस उन्हात वाळून घेतली। अगदी कडक वाळलेल्या आहेत ह्या मिरच्या। तर बेडगी मिरची रंगासाठी असते। आणि आता आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत आता मसाल्यासाठी, तर ह्या 26 प्रकारच्या जिन्स आहेत, खडे मसाले आणि अजून इतर वस्तू आहेत। तर तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रमाणात त्या वस्तू घेतलेल्या आहेत। ह्या 26 जिन्सा आणि मीठ, तेल आणि 2 प्रकारच्या मिरच्या असं मिळून 30 प्रकारचे वस्तू ह्या त्या मिळून आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे। तर ह्याच वस्तू आता किती प्रमाणात घ्यायच्यात तर ते मी आता तुम्हाला हळूहळू सांगते, तुम्ही लिहून घेऊ शकता। पहिल्यांदा मी लवंग घेतली, 20 ग्रॅम लवंग आहे। नंतर मिरी आहे 20 ग्रॅम, जावित्री 20 ग्रॅम, त्रिफळा 20 ग्रॅम, खोबरं घेतलंय पावशर, मी चांगलं वाळवून खिसून घेतलंय पावशर। नंतर धने, अख्खे धने पावशर, कसुरी मेथी 25 ग्रॅम, तमालपत्र 50 ग्रॅम, मोहरी 50 ग्रॅम, खडा हिंग 25 ग्रॅम, मेथी दाणे 20 ग्रॅम, जायफळ 1, पांढरे तीळ 50 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, बडीशेप 50 ग्रॅम, जिरे 50 ग्रॅम, दगडफूल 20 ग्रॅम, सुंठ 30 ग्रॅम, हळकुंड 50 ग्रॅम, शहाजिरे 50 ग्रॅम, हिरवे वेलदोडे 20 ग्रॅम, मसाला वेलदोडे 20 ग्रॅम, दालचिनी 50 ग्रॅम, चक्री फूल 20 ग्रॅम, नाकेश्वर 20 ग्रॅम, रामपत्री 20 ग्रॅम। आता एवढे आपण जिन्सा घेतलेले आहेत। आता पहिल्यांदा आपण सगळे पदार्थ भाजून घेऊयात। आता त्यासाठी एक मी छोटं फुलपात्र भरून तेल घेतलेलं आहे सगळे पदार्थ भाजण्यासाठी। आता पहिल्यांदा आपण कोरडे पदार्थ भाजून घेऊयात। तर कढई चांगली आपली तापलेली आहे। तर आता पहिल्यांदा मी खसखस भाजून घेते। अगदी हलकसर भाजायचं आहे, 1-1 मिनिटभर सगळ्या वस्तू भाजायच्यात, अगदी रंग जास्त बदलू द्यायचा नाही आहे। तर काढून घेतली खसखस। आता तीळ टाकलेत मी, तिळही त्या पद्धतीने 1-1 मिनिटभरच भाजायचे, जास्त काळे करायचे नाहीत। आता बडीशेप भाजायची,
तुम्ही पाहू शकताय मी तुम्हाला व्हिडिओ बंद न करता काही वस्तू भाजून दाखवते। मोहरी टाकली मी भाजायला। कोरडे पदार्थ अगोदर भाजून घ्यायचे। आता खोबरं भाजून घेऊया। त्याचा पण रंग जास्त बदलू द्यायचा नाहीये। पाहू शकताय खोबरं अगदी गुलाबीसर झालेलं आहे, ते काढून घेते मी। आता तेलावर आपण वस्तू भाजून घेऊयात। अगदी पोह्याचा एक एक चमचा तेल टाकायचं आहे, जास्त तेल टाकायचं नाही म्हणजे मसाला आपला कुटता येत नाही चांगला। तर पहिल्यांदा मी व्हिडिओ बंद न करता लवंग भाजून दाखवते तेलात। तर अशा पद्धतीने लवंग भाजून घ्यायची 1 मिनिट भरच। सगळ्याला तेल लागलं पाहिजे आणि हलकसर भाजलं गेलं पाहिजे। तर आता मी लवंग काढून घेते। याच पद्धतीने आता आपल्या सगळ्या वस्तू आपण भाजून घेऊयात। अगदी पोह्याचा एकच चमचा टाकायचा आहे आणि आता सगळे पदार्थ आपण भाजून घेऊयात। तर हा मसाला जो आहे थोडा वेळ लागतो। आपण म्हणतो कष्टाचं फळ चांगलं मिळतं किंवा गोड असतं। हा मसाला गोड नाही, पण अगदी जर आपण छान मन लावून जर हा मसाला तयार केला तर अगदी वर्षभर आपल्याला भाज्या टेस्टी मिळतील खायला। तर माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा तुम्ही। तर आपलं अगदी हलकसर भाजून घ्यायचं आहे, कारण आपण मसाला आपण भाजी करताना तेलात टाकतोच, त्यावेळेस आपला मसाला चांगला तळला जातो। त्यामुळे ही प्रोसेस अगोदरच जास्त भाजायची नाही, अगदी हलकसर भाजायचं आहे। अगदी सगळीकडे तेल फक्त लागलं पाहिजे आणि अगदी तेलाचा चटका थोडासा त्या वस्तूला लागला पाहिजे आणि लगेच काढून घ्यायचे। तर आता आपण एक एक करून सगळं पदार्थ भाजून घेऊयात। तर जर तुम्ही घरी करत नसाल आणि विकत आणत असाल मसाला, तर जर घरच्या मसाल्याची चव बाहेरच्या मसाल्याला मुळीच येणार नाही। त्यामुळे तुम्ही नक्की घरी या पद्धतीने करून पहा। जास्त काही अवघड नाही आहे, करायला लागलं तर अगदी सोपी आहे हा मसाला करणं। म्हणजे आपण एखादा पदार्थ किंवा एखादी रेसिपी घरी बनवून इतरांना जर खाऊ घातली तर आपल्याला तो आनंद अगदी वेगळाच असतो। त्यामुळे हा मसाला आपण घरी नक्की करून पहा आणि भाज्या कशा होतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा। तर एक एक करून आपण अशा सगळ्या वस्तू भाजून घेऊयात तेलामध्ये। हे दगडफूल आहे, ते हलकसर भाजून घेऊया। शहाजिरे आहेत, तेही हलके भाजून घ्यायचे। ह्या मसाल्याला भाजताना आपण तेल जास्त घालू नका, कारण भाजीमध्ये आपल्याला हवं तेवढं आपण तेल घालू शकतो। जेवढा कोरडा मसाला राहील तेवढा वर्षभर आपला मसाला छान टिकतो सुद्धा, त्याचा वास येत नाही। मेथी दाणे तेही हलके भाजून घ्यायचे। काढून घेते। हळकुंड आहेत, त्याचे मी फोडून थोडे थोडे तुकडे करून घेतलेले आहेत। अख्खे भाजता येत नाहीत म्हणून थोडे फोडून घेतलेत, तेही कमी तेलावरच भाजायचे। हिंग आहे, खडा हिंग, तोही फोडून घेतलाय मी, तो पण कमी तेलावरच भाजायचा आहे।
सुंठसुद्धा फोडून घेतली. काढून घेते. कसुरी मेथी आहे तीही भाजून घ्यायची. कसुरी मेथीमुळे आपल्या मसाल्याला छान वेगळाच वास पण आणि चव पण छान येते. हलकीसर भाजायची. धणे पण हलके भाजून घ्यायचे. काढून घेते. तमालपत्र ते खूप जास्त असल्यामुळे मी 2 ते 3 बॅचमध्ये भाजून घेते. कढई छोटी आहे त्यामुळे हलवता येणार नाही. थोडं थोडं करून भाजून घेते मी. थोडासा हलका रंग बदललाय, आता काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपले सगळे मसाले भाजून तळून झालेले आहेत. एक जायफळ जे आहे ते अख्खं टाकलं तरी चालेल किंवा थोडंसं फोडून त्यामध्ये तसंच टाकून द्यायचं आहे. तर आपले मसाले भाजून तयार झालेले आहेत. खोबरं मात्र वेगळं ठेवायचं आहे. खोबरं त्यात मिक्स करायचं नाही, कारण कुटताना खोबऱ्यामुळे आपला मसाला कुटला जात नाही, तेलकट होतो. कुटायला नेतानाही वेगळेच न्यायचं आहे खोबरं. तर हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात. तर मी मसाला भाजताना अर्ध फुलपात्र तेल आपण घातलेलं आहे भाजण्यासाठी. आता अर्ध फुलपात्र राहिले. आता मिरच्या भाजून घेऊयात. तर एक मोठी कढई घ्या किंवा मी घमेलच घेतलेलं आहे, त्यात आता आपण मिरच्या भाजून घ्यायच्यात. 1 ते 1.5 पोह्याचा चमचा मी तेल टाकते मिरच्यांमध्ये. गॅस मात्र सगळ्या वस्तू भाजण्यासाठी गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. आता मिरच्या अगदी हलकसर हलवायचं आहे, ठसका खूप येतो. हे बेडगी मिरची आपण भाजून घेऊया. जास्त काळ्या करायच्या नाहीत, अगदी थोडासा चटका लागेल अशा मिरच्या भाजायच्या. हलकसर एखादी थोडीशी रंग बदलायला लागला की गॅसवरून काढून घ्यायच्यात मिरच्या. आपण पाहू शकताय एखादी मिरची अगदी आपल्याला रंग बदलल्यासारखं काळपट वाटते. तर आता आपण मिरची काढून घेऊया. जास्त काळ्या झाल्या तर आपला मसाला काळा दिसतो. आता लवंगी मिरची आपण भाजून घेऊया. त्याच्यातही थोडंसंच तेल टाकायचं आहे. त्याही तशाच प्रकारे भाजून घ्यायच्यात. हलकसर क्वचित एखादी रंग बदलायला लागला की मिरची काढून घ्यायची. मी थोड्या थोड्या बॅचनी भाजून घेते, एकदम हलवता येणार नाही म्हणून मी थोडं थोडं भाजून घेते मिरच्या. गॅस बारीक ठेवायचा आहे, ठसका येतो खूप. तर अशाच प्रकारे आपण राहिलेल्या मिरच्या भाजून घेऊयात. त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे. तर आपलं पूर्ण मसाला भाजून झालेला आहे. तर पाऊण फुलपात्र तेल आपल्याला लागलेलं आहे आणि पाव फुलपात्र तेल आपलं बाकी उरलेलं आहे. तर तुम्ही 1 फुलपात्र वापरलं तरी चालेल, पण अशा पद्धतीने कमी जर वापरलं तर मसाला आपला चांगला होईल. तर आपल्या मिरच्या ह्या सगळ्या भाजून तयार झालेल्या आहेत. तर ही लवंगी मिरची आहे, त्यात आता आपण बेडगी मिरची घालून एकत्र करून घेऊयात. तर मिरच्या आता दोन्ही एकत्र करायच्यात आणि त्यामध्येच आपण भाजलेला जो गरम खडा मसाला आणि ज्या इतर वस्तू आहेत त्याही त्यामध्ये घालायच्यात आणि एका डब्यामध्ये भरून डंकावर कुटायला न्या आणि बरोबर जाडं मीठ म्हणजे पावशेर जाड मीठ घेऊन जा. कुटण्यासाठी ते मीठ लागतं. तर अशा प्रकारे
मी हे डंकावर नेऊन मसाला कुटून आणलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. तर माझा हा मसाला पूर्ण 2.5 किलो भरलेला आहे. ह्या मसाल्याच्या मापाने पाहू शकताय तुम्ही. त्याला रंगही अगदी छान आलेला आहे, वासही अगदी छान सुटलेला आहे. पाहू शकताय अगदी मसाला आपला मोकळा सुटसुटीत असा छान झाला आहे, तेलकट अजिबात झालेला नाही. म्हणजेच आपला हा मसाला वर्षभर आपल्या चांगला टिकेल. तर मी तुम्हाला एका भांड्यामध्ये काढून दाखवते आपला मसाला कसा तयार झालेला आहे तो. तर तुम्ही पाहू शकताय आपला मसाला रंगही अगदी सुंदर आलाय. तर वर्षभर आपल्याला हा मसाला वापरून भाज्याही अगदी टेस्टी करता येतील. आता हा मसाला काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी स्वच्छ धुवून उन्हात कडकडीत वाळवून त्यामध्ये जर भरला तर वर्षभर अगदी छान टिकतो मसाला हा. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा.